कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण हिला वंताराला पाठवल्यानंतर अख्खं कोल्हापूर एकवटलं होतं ते तिला पुन्हा घरी आणण्यासाठी। पण या सगळ्यामध्ये एक मुद्दा जो महत्त्वाचा ठरतो तो असा की हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता तोच निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम केलेला होता। लोकांना महादेवीला पाठवलं याचा जितका राग आला होता तितकाच राग त्यांना या गोष्टीचा सुद्धा आलेला होता की त्यांनी अंबानींच्या वंतारा इथं तिला का पाठवलं, दुसरा कुठला उपाय नव्हता का किंवा दुसरं कुठलं ऑप्शन नव्हतं का असा प्रश्न सुद्धा त्यांच्याकडनं अनेक वेळेला विचारण्यात आलेला आहे। सोशल मीडियावरती सुद्धा याच्यावरती असंख्य प्रश्न उपस्थित केले जात आहेत की आमचीच हत्तीण अंबानींना का हवी होती असा सुद्धा प्रश्न जो आहे तो अनेकदा विचारण्यात आलेला आहे। या सगळ्यांचा आक्रोश किंवा या सगळ्यांचा संताप इतका जास्त होता की याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःला लक्ष घालावं लागलं। त्यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये महादेवीला पुन्हा कोल्हापूरला आणण्यासाठी किंवा मठामध्ये आणण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं होतं। कोर्टामध्ये एक पुनर्विचार याचिका जी आहे ती आम्ही दाखल करू असं सुद्धा ते म्हटलेले होते। पण या सगळ्यामध्ये कोर्टाने मुळात तिला पहिल्यांदा हा निर्णय घेताना कोर्टाने तिला वंताराला पाठवायचा निर्णय का घेतला आणि त्यावेळेला कोर्ट काय म्हणालेलं होतं तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। नेमकं काय झालेलं होतं ते आपण बघूयात की ही केस जी आहे, हे प्रकरण जे आहे ते सुरू कसं झालेलं होतं। तर डिसेंबर 2023 मध्ये पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स म्हणजे पेटाच्या याचिकेवर हाय पॉवर कमिटी न गुजरातमधील जामनगर इथल्या वंतारा इथल्या राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टकडे हस्तांतरणाचा जो आदेश आहे तो दिला। त्यानंतर मठानं मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणामध्ये धाव घेतली होती। 23 मार्च 2024 रोजी हायकोर्टानं पॅनलला याचिकाकर्त्याच्या निवेदनाचा विचार करून त्याची बाजू कोण मांडेल हे ठरवण्यासाठी वेळ दिला। अधिकाऱ्यांना हत्तीचं हस्तांतरण तात्पुरतं थांबवण्याचे निर्देश दिले होते। HPCच्या 27 डिसेंबर 2024च्या हस्तांतरणाच्या आदेशानंतर सुद्धा परिस्थिती ही त्यावेळेला तिथं तशीच होती। गेल्या महिन्यात HPCनं न्यायालयाच्या निर्देशानुसार पुन्हा तक्रारींचा विचार केला आणि हत्ती वंताराकडे हस्तांतरित करण्याचा निर्देश दिला। मठाचं प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील सुरेल शाह यांनी असा युक्तिवाद केला की HPCचा निर्णय हा बेकायदेशीर आणि चुकीचा आहे। शाह यांनी असा युक्तिवाद केला की HPCने कोल्हापूर मठात हत्तीची योग्य प्रकारे काळजी घेतली जात होती याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। वंतारा आणि पेटा यांचे वकील शार्दुल सिंग आणि विशाल कानडे यांनी याचिकेला विरोध केला। यावर खंडपीठानं असं निरीक्षण नोंदवलं की HPCने धार्मिक वातावरणात हत्तीला बंदिस्त ठेवण्याच्या परिणामांचं योग्य विश्लेषण केलंय। मुंबई उच्च न्यायालयानं असंही म्हटलं की HPCने पशुवैद्यकीय तज्ज्ञांचं निरीक्षण आणि हत्तींचे विशेषतः ज्या हत्तींना बंदिस्त असलेल्या जे हत्ती असतात त्यांचं संरक्षण आणि पुनर्वसन करण्यास समर्थन देणाऱ्या नैतिक, संविधानिक आणि कायदेशीर चौकटीचा योग्य अर्थ लावलाय। न्यायाधीश गोखले यांनी नमूद केलं की याचिकाकर्ता मठाच्या ताब्यात असताना हत्तीच्या पाठीला दुखापत का झाली हे स्पष्ट करू शकले नाहीयेत। या घटनेचा एकमेव दोषी म्हणजे हत्तीच्या पाठीवर लावलेला हावडा जो मिरवणुकीदरम्यान लाऊडस्पीकर आणि माणसं वाहून नेण्यासाठी ठेवण्यात आला असावा। हत्तीशी सतत होणारी वागणूक निर्दयी आणि क्रूर आहे। वजनदार माणसं आणि उपकरणं वाहून नेण्यासाठी हत्तीचा वापर करणं हे योग्य नाही। HPCच्या व्यापक मूल्यांकनाचा आढावा घेतल्यानंतर या त्यांचा रिपोर्टचं एक समरी केल्यानंतर न्यायालयानं असं निरीक्षण नोंदवलं की मठातील महादेवीची राहणीमान ही अत्यंत वाईट होती, ज्यामध्ये स्वच्छता, पोषण, पशुवैद्यकीय काळजी आणि सोशल एन्व्हायरमेंट हे तिला अपुरं पडत होतं। रिपोर्टमधून स्पष्ट होतं की मठाच्या काळजी आणि ताब्यात असताना हत्तीणीला दुखापत झाली असं खंडपीठानं यावेळेला म्हटलं आणि मठ हा तिच्या दुखापतींचे कोणतेही स्पष्टीकरण देऊ शकत नाहीये। हत्तीणीवरील उपचारांना कठोर आणि क्रूर म्हणत न्यायालयानं धार्मिक मिरवणुकींमध्ये लोक आणि उपकरणं वाहून न्यायला महादेवीचा वापर केल्याबद्दल जोरदार त्यांच्यावरती टीका केली। तक्रारींनंतर मठानं काही सुधारणा केल्या आहेत हे आम्ही मान्य करतो, पण खंडपीठानं हे म्हटलं की त्या कॉस्मेटिक आणि खूप कमी आणि खूप उशिरा हे सगळं केलं गेलं असं म्हणून त्यांनी हे सगळे जे दावे होते ते फेटाळून लावले। न्यायालयानं धार्मिक रीतिरिवाजांपेक्षा प्राणी कल्याणाला प्राधान्य दिलं पाहिजे यावर भर दिला। HPCच्या निष्कर्षाला मान्यता दिली की वंतारा हत्तीच्या पुनर्वसनासाठी सर्वात योग्य आहे। खंडपीठानं असंही नमूद केलं यावेळेला की महाराष्ट्रात सध्या समर्पित हत्ती अभयारण्य नाही आणि वंतारा जामनगरमध्ये स्थित आहे। अनुभवी आणि भौगोलिक दृष्ट्या जवळ आहे, त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होतो। खंडपीठानं HPCच्या निर्णयाला मान्यता देऊन निष्कर्ष काढला आणि महादेवीला सतत काळजी आणि संरक्षणासाठी वंतारा इथं हलवण्याचे निर्देश दिले। न्यायालयानं HPCच्या निर्णयाचं समर्थन करताना असंही म्हटलं की महादेवीला राहण्यासाठी आणि तिला वेळेवर आणि अत्यंत आवश्यक असलेली मदत तिथं मिळेल
आणि ती देण्यासाठी वंतारा हे योग्य आहे. शेवटी न्यायालयानं असं सुद्धा म्हटलं की धार्मिक विधींसाठी हत्तीचा वापर करण्याच्या माणसांच्या अधिकारांपेक्षा हत्तीचं अस्तित्व आणि दर्जेदार जीवन जगण्याचा तिचा अधिकार जो आहे तो आम्ही विचारात घेतला, तो आम्ही कन्सिडर केला आणि आम्ही त्याला प्राधान्य दिलं. त्यात असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे की मठाचा हत्तीला इजा करण्याचा कोणताही जाणून बुजून हेतू होता असं आमचं म्हणणं नाहीये. लॉरेन्स अँथनी यांच्या द एलिफंट विस्परर या पुस्तकाचा संदर्भ देत न्यायालयानं म्हटलं की आवाज नसलेल्यांचा सुरक्षिततेचा विचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. हत्तीचे हक्क आणि मठाच्या धार्मिक कार्यात हत्तीचा वापर करण्याच्या हक्कात हत्तीच्या कल्याणाला आम्ही प्राधान्य दिलंय आणि तेच दिलं पाहिजे असं निरीक्षण सुद्धा त्यांनी यावेळेला नोंदवलं होतं. तिचं हस्तांतर झाल्यानंतर आपण बघितलं की अख्खं कोल्हापूर एकवटलं, त्यांनी मोर्चा काढला, त्यांनी तिला पुन्हा आमच्याकडे पाठवावा अशी मागणी जी आहे ती जोर धरू लागली. मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आता बैठकीमध्ये जी लेटेस्ट अपडेट आहे त्याच्यातनं असं स्पष्ट झालेलं आहे की सरकार हे मठाच्या ठामपणे पाठीशी उभं आहे अशी भूमिका जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही प्रयत्न असतील ते सगळे प्रयत्न आम्ही महादेवीला पुन्हा तुमच्याकडे आणण्यासाठी करू. त्याच्यासाठी वैद्यकीय पथकाची स्थापना करणं असेल किंवा तिला जी केअर हवी आहे किंवा तिची जी काळजी घ्यायला हवी त्यासाठीची तिच्या आरोग्यासाठीची जी गोष्ट असेल त्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देऊ. आपण पुनर्विचार याचिका जी आहे ती दाखल करू असं सुद्धा ते म्हटलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जसे जसे अपडेट्स येतील तसे तसे ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पण आत्तापर्यंत जे झालेलं आहे कोर्टाचा हा निर्णय असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही भूमिका असेल ती तुम्हाला पटली आहे का? तुम्हाला काय वाटतं की महादेवीला किंवा माधुरीला पुन्हा तिच्या गावी पाठवायला हवं का, तिला मठात पाठवायला हवं का? तुमचं मत तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.